नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओत आपण क्वेश्चन नंबर 11 पासून 20 पर्यंत पाहिले. कोणाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. चला तर मग आता बघूया. आज आपण क्वेश्चन नंबर 21 पासून क्वेश्चन नंबर 25 पर्यंत. चला, क्वेश्चन नंबर 21 काय दिलेला आहे बघा. Shreya had 34 dolls and Riya had 49 dolls. How many dolls do they have in all? ओके, श्रेया जवळ 34 डॉल्स आहेत आणि रिया जवळ 49 डॉल्स आहेत. तर हाऊ मेनी डॉल्स डू दे हॅव इन ऑल, तर त्या दोघांजवळ मिळून किती डॉल्स आहेत. तर या ठिकाणी 34 + 49 ॲडिशन करावी लागेल. 9 + 4 13, कॅरी 1, 3 + 1 4, 4 + 4 8, 83. दोघांजवळ मिळून किती डॉल्स आहेत? 83. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन हिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 22. देअर वेअर 456 पीपल इन सायन्स म्युझियम. एक सायन्सचं म्युझियम आहे, तिथे किती पीपल्स आहेत? 456. इफ 143 of them were boys and the rest were girls, then how many girls were there? बघा, सायन्सचं एक म्युझियम आहे, तिथे टोटल नंबर ऑफ पीपल्स किती आहेत? 456 आहेत. त्यापैकी 143 हे बॉईज आहेत. 143 हे काय आहेत? बॉईज आहेत आणि उरलेले बाकीच्या गर्ल्स आहेत. तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे देन हाऊ मेनी गर्ल्स वेअर देअर. तर त्या ठिकाणी गर्ल्स किती आहेत बघा. काय करावं लागेल? 456 - 143 टोटल पीपल्समधून बॉईज जर सबस्ट्रॅक्ट केले तर उरलेले काय असणार आहे? यामध्ये कोण कोण असणार आहे? गर्ल्स प्लस बॉईज, बॉईज प्लस गर्ल्स असणार आहेत. गर्ल्स असणार आहेत. या ठिकाणी हे किती, हे कोण आहेत? 143 बॉईज आहेत आणि आपल्याला काय काढायचं आहे? गर्ल्स काढायचे आहेत. तर मग काय करावं लागेल? 456 - 143 सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. या ठिकाणी 6 - 3 6, 5 - 4 1, 4 - 1 3. ओके, इक्वेशनच लिहायचं आहे. काय करावं लागेल? 456 - 143. येस, ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट क्वेश्चन. मोनिका नीड टू डिस्ट्रीब्यूट 765 टॉयज. शी हॅड 553 टॉयज इन द बॉक्स. हाऊ मेनी मोर टॉयज शी मस्ट बाय. ओके, मोनिकाला 765 टॉईज डिस्ट्रीब्यूट करायचे, वाटायचे आहेत तिला. शी हॅड 553 टॉईज इन अ बॉक्स. आणि तिच्याजवळ जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तिच्याजवळ किती टॉईज आहेत? 553 टॉईज आहेत. हाऊ मेनी मोर टॉईज शी मस्ट बाय. तर तिला अजून किती टॉईज विकत घ्यावे लागतील? तिला वाटायचे किती आहेत? 765. तिच्याजवळ आहेत किती? 553. मग तिच्याजवळ कमी टॉईज आहेत ना. 553 हा 765 पेक्षा कसा आहे? लहान आहे. म्हणून मग तिला अजून काही टॉईज विकत घ्यावे लागतील. तर तिला किती टॉईज विकत घ्यावे लागतील ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे, ते काढायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 765 - 553 करावं लागेल. म्हणजे अजून तिला किती टॉईज खरेदी करावे लागतील ते आपल्या आन्सरमधून येणार आहे. 5 - 3 2, 6 - 5 1, 7 - 5 2. म्हणजे अजून तिला किती टॉईज खरेदी करावे लागतील? 212 टॉईज विकत घ्यावे लागणार आहेत. ओके, ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट क्वेश्चन. गीता हॅज these cookies and this juice. If she gives 2 cookies and 1 glass of mango juice to each of her 4 friends, then ... will be left with her. ओके, क्वेश्चनचा सगळ्यात अगोदर मिनिंग लक्षात घ्या.
गीताजवळ किती कुकीज आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 कुकीज आहेत आणि 5 ग्लास मँगो ज्यूस आहे. तर तिने तिच्या 4 फ्रेंड्सला इफ शी गिव्ज 2 कुकीज अँड 1 ग्लास ऑफ मँगो ज्यूस टू ईच ऑफ हर 4 फ्रेंड. तिचे 4 फ्रेंड्स आहेत. 4 फ्रेंडला प्रत्येकाला तिने 2 कुकीज आणि 1 ग्लास मँगो ज्यूस दिलेला आहे. तर देन डॉट डॉट विल बी लेफ्ट विथ हर. तर आता तिच्याजवळ किती कुकीज आणि किती मँगो ज्यूस उरलेले आहेत हे आपल्याला काढायचं आहे. ओके, 4 फ्रेंड्स आहेत. प्रत्येक फ्रेंडला तिने 2 कुकीज दिले आहेत. बघा, एका फ्रेंडला 2 कुकीज, दुसऱ्या फ्रेंडला 2 कुकीज, तिसऱ्या फ्रेंडला 2 कुकीज आणि चौथ्या फ्रेंडला 2 कुकीज दिले आहेत. आणि प्रत्येक फ्रेंडला म्हणजे 4 फ्रेंडला एक ग्लास मँगो ज्यूस दिला आहे. बघा, 1 फ्रेंड, 2 फ्रेंड, 3 फ्रेंड आणि 4 फ्रेंड. बघा आता तिच्याजवळ किती कुकीज उरले आहेत? तिने किती कुकीज डिस्ट्रीब्यूट केले? 8 कुकीज तिने तिच्या 4 फ्रेंड्सला दिले आणि 4 मँगो ज्यूस ग्लास हे तिने तिच्या 4 फ्रेंड्सला दिलेत. आता तिच्याजवळ किती उरले आहेत? तर 2 कुकीज उरलेले आहेत आणि 1 ग्लास मँगो ज्यूस उरलेला आहे. बघा, ऑप्शन्स चेक करूया. 2 कुकीज 1 ग्लास ऑफ मँगो ज्यूस. येस, तिच्याजवळ किती उरले आहे? 2 कुकीज उरलेले आहेत आणि 1 मँगो ज्यूसचा 1 ग्लास उरलेला आहे. ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन हिअर. ओके, क्वेश्चन लक्षात आला सगळ्यांना? चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 25. देअर वेअर 6 sheep in a farm. हाऊ मेनी sheep leg were there in the farm all together? ओके, बघा, एक फार्म आहे, एक शेती आहे, त्याच्यामध्ये किती शिप्स आहेत? 6 sheep आहेत, 6 sheep आहेत. हाऊ मेनी sheep leg were there in the farm all together? तर त्या फार्ममध्ये असलेल्या शीपच्या टोटल लेग्सची ॲडिशन करायची आहे आपल्याला. आपल्याला माहिती पाहिजे शीपला किती लेग्स असतात? 4 लेग्स असतात. 1 2 3 4 लेग्स असतात. अशा किती शीप्स आहेत? 6 sheep आहेत. तर बघा, एका शीपचे लेग्स प्लस दुसऱ्या शीपचे लेग असं किती टाइम्स ॲड करावं लागेल आपल्याला? 6 टाइम्स. 4 + 4 8, 8 + 4 12, 12 + 4 16, 16 + 4 20, 20 + 4 24. ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन हिअर. एक तर तुम्ही 4ला 6 टाइम्स ॲड करा किंवा 4ला 6ने मल्टिप्लाय करा. दोघांचं आन्सर कसं येईल? सेम आन्सर येईल. ओके, ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन हिअर. ओके.